तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यात राजकीय संघर्षाने अत्यंत खालची पातळी गाठल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील यांनी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि वाशिम येथील हरीश गोवर्धनदास सारडा यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली। सोशल मीडियावर सातत्याने बदनामी, कुटुंबियांची नावे वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे तसेच पत्रकारांमार्फत खोट्या गुन्ह्यांची माहिती पसरवून सामाजिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त करण्याचा जाणीवपूर्वक कट रचल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। राजू पाटील राजे हे वाशिम शहरातील नामांकित व्यावसायिक असून त्यांचा स्थावर मालमत्तेचा व्यवसाय आहे आणि वाशिम येथे स्वतःचे शोरूमही आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत। राजू पाटील हे भाजपचे माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तसेच प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहिले असून जिल्हा कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली 2 विधानसभा आमदार निवडून आले आहेत। हरीश सारडा हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सोशल मीडियावर सातत्याने राजू पाटील राजे यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकत आहेत। सुरुवातीला हा प्रकार राजकीय टीकेपुरता मर्यादित असल्याने दुर्लक्ष करण्यात आले, मात्र अलीकडे तक्रारदाराची पत्नी, दिवंगत आई व कुटुंबियांची नावे वापरून अत्यंत आक्षेपार्ह, मनमानी, मानहानीकारक मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याने सामाजिक प्रतिष्ठेला तडा गेला असून मानसिक छळ त्यांना सहन करावा लागत आहे। या बदनामी मोहिमेला आणखी गंभीर वळण देत 28 डिसेंबर 2025 व 31 डिसेंबर 2025 रोजी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजू पाटील राजे यांच्या विरोधात बनावट नोटांच्या व्यवसायासंदर्भात FIR दाखल झाल्याचे विधान झाल्याचा आरोप केला आहे। दरम्यान वाशिम शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम। न पाहता काही कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता कोणत्याही पोलीस स्टेशनचा FIR न तपासता स्टेटमेंट करणं तर अनेक लोकांच्या विरोधात लिहितात, त्यांची बदनामी करतात। एक विजयजी वडेट्टीवार जर असं स्टेटमेंट करत असेल तर विजय वडेट्टीवारचा मी जाहीर निषेध करतो। आज आम्ही इथे त्यांच्या नावानं रितसर तक्रार दिलेली आहे। अब्र नुकसानीचा दावा आमच्या वकिलांनी आजच 100 कोटीचा दाखवलेला आहे। ती नोटीस त्यांना पाठवलेली आहे, त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। इथे भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागावी। राजू पाटील राजे यांनी आपल्या इथे तक्रार दिलेली आहे, नेमकं काय आहे त्या तक्रारीमध्ये? त्या तक्रार अर्जामध्ये गैरअर्जदारांनी त्यांची प्रसारमाध्यमावर बदनामी केली अशा प्रकारची तक्रार आहे। चौकशी करून योग्य ती कारवाई करीत आहोत। राजू पाटील राजे यांच्या विरोधात या ठिकाणी काही नकली नोटा संदर्भात काही गुन्हा दाखल आहे का? त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कुठलाही गुन्हा दाखल नाही।